मोबाईल मध्ये बघण्यात आणि लाईव्ह बघण्यातले फरक आहे. लोकांना काय काही सांगते नव्हते. हे आल्यानंतर आता एका दीड महिन्याला जर इथं आले, पाणी तर नाही समजा, पाणी पडलं एक दीड महिन्यानंतर हे बोंड शक्य नाही समजा, मोज नाही का सोडायचे, एवढे बोंड लागते. आणि महत्वाचा विषय आहे की फळफांद्याचा विषय आहे समजा. फळफांद्या जेवढ्या जास्त तेवढं उत्पादन जास्त. बोंडाची साईज बघा ना, ठोकर आहे. आणि महत्वाचं कसं आहे, काही काही व्हेरायटीचे बोंडले ठोकर राहतात, पण एवढं हे लागलं ते पाती प्रॉब्लेम. इथं पाती कशी कशी इथं पाती येते म्हणते कशी. इकडे बघा, हे इथं गळाली काय, गळाली ना, गळाली समोर पाती आली नाही. आता याच्या समोर आणखी 2-3 पात्या लागते. त्या जे लोक म्हणतात ना पाती गळाली की पाती, ते पारंपरिक मध्ये येत नाही. तुम्ही या शेतामध्ये प्रत्येक याच्यामध्ये पहा, जिथं पाती गळाली की नाही तिथं नवीन पाती आलेली आहे. हे पहा, इथंच आता क्रॉस फांद्या पाती आलेली आहे. ज्या ज्या ठिकाणी पातेगळ झाले की नाही, आता इथं पातेगळ तर तेवढी झालीच नाही. इकडे बघा, इथं पातेगळ झाली की नाही, आता इथं नवीन पाती येते. तर महत्वाचं आहे की झाड निरोगी ठेवणं. जसं की आपण आता पातेगळ लई व्हायली आपल्या शेतामध्ये, तर आता लई पातेगळ व्हायली तर काय करायचं, ब्ल्यू कॉपर, स्टेप्टोसायक्लिन, आशाटाप, मोनोकोटोपास, मोनोच्या जागी मग एक्स्ट्रा कॉन्फिडोर येतील, कुठलाही कंटिन्यू आपण घेऊ शकतो. कंटिन्यू आपल्याला घेणं महत्वाचं आहे. आता आपण जेवढं फ्रेश राहील तेवढं आपल्याला पात्या आणि गोळे जास्त लागतील. एक बार मोनो घेतलं, एक बार एक्स्ट्रा घ्यायचं. एक्स्ट्रा मोनो आणि कॉन्फिडोर तिन्हीपैकी कोणताही कंटेंट आशाटाप सोबत घेऊ शकता. आता या पानावर आळी आहे, पहा आपल्याला आळीसाठी सांगितलं ना, याच्यात पण ते पानावर आळी आहे. याच्यात पानं कुठं खाल्लेली दिसायला का आपल्याला. आता जी आळी येते समजा, सांगितलं ना आपल्याला बोंड सल्यानंतर आळी येते. सुरुवातीला बोंड त्याच्याकडे डाग पडते, त्याला आपण बोंड आळी नाही. एवढ्या प्लॉटमध्ये बघा ना तुम्ही, बोंडामध्ये तुम्हाला कुठे याच्यात आळी दिसते, पण सल्यानंतर आळी येते, त्याला आपण विद्यापीठांना आपण बोंड आळी. हे कापूस बांधायचा म्हणजे आम्ही ट्रायल एवढी बांधतो ना, पाण्याची गोष्ट नाही. आता हे एल होऊन काय करते, असा एल झेड होते त्या प्लॉटमध्ये आहे काय, असं होऊन म्हणजे इथून इकडं 20-25 फळपाने लागते. 2 फळपानेचं अंतर फक्त एवढंच आहे. आता याच्यावर बांधायला, पण हा पुरं कोरडवसाठी आहे. जर 4 बाय 1 लावलं, 5 बाय 1 लावलं, 3 बाय 1 लावलं, पण या अंतर हे जर लांब पडत असेल तर शेंडी बांधण्याचा रिझल्ट येते. किंवा एवढंच अंतर आलं समजा, ते इथं बांधून काय फायदा नाही. 2 फवारण्या, पहिली कॉन्फिडोर आहे, नंतर एक्स्ट्रा, नंतर मोनो, हे 3 प्लेन फवारण्याचा. पहिल्या फवारण्याचा खर्च तुमचा एकरी 100 रुपये होते. पहिल्या 3 फवारण्याचा खर्च 100, 125, 150 रुपये. तीनही फवारण्या. त्याच्यामध्ये कोणतं टॉनिक नाही, कोणतं स्टिम्युलंट नाही, कोणतं मॅक्रोटन नाही, कोणतं वर्कत नाही, हेडलाईन, डिओशन, चमत्कार, परफेक्ट काहीच नाही मारायचं. जे दुकानदार आपल्याला लिंकमध्ये देते ते घ्यायचं नाही. दुकानदार जसं की आता मी आशाटाप सांगितलं, तुम्हाला आशाटाप देतच नाही दुकानदार, नेऊत नाही का, म्हणजे ब्लू कॉपर सांगितलं, ब्लू कॉपर देत नाही. तर आपल्याला थोडं घेताना दुकानदारासोबत हे करून समजा घेणं महत्त्वाचं आहे. त्यानं जर दिलं दुकानदार काय, दुकानदार आमचं टानिक नाही, चांगला स्टिम्युलंट नाही आमचं, हे चांगलं आहे म्हणते ते, मग प्लॉट येत नाही. स्टिम्युलंट टाकले प्लॉट गेला. आपल्याकडे कसं आहे, ज्याची कापसाचे झाड छोटं आहे, एखाद्या साईड त्याचं मोठं दिसलं तर त्याच्यासाठी त्याची कॉम्पिटिशन करायसाठी आपण स्टिम्युलंट मारतो. कसं आहे, आता या प्लॉटवर जर तुम्ही लावला ना, तुम्हाला 1 महिना 2 महिने 3 महिने 2 महिने करमत नाही. कारण बाजूचं काय करते, सुरुवातीला लावताना खत टाकते, त्याचं तुम्हाला वाढले देते, कमरे इतका होते, तुमचं कमरे इतकं राहते, संतुलन बिघडते आपलं. तेव्हा काय करतो, युरिया टाकून देतो, टॉनिक टाकतो. तसं नाही जमत. लावगण किती तारखेचे आहे? 26 जून. याला पाणी हातानं पाणी टाकलं होतं 2-3 वेळा. तिथं पाणी नव्हतं, पाणी नाही टाकलं होतं, लावलं पाणी.